नेमकी काय चर्चा झालेली आहे आणि तुम्ही व्यथित आहात असं अशी चर्चा होत आहे? नाही, मी व्यथित असण्याचं कारणच नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही. जेही पद मला पक्ष देतो त्या पदासाठी मी काम करतो. फक्त एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं. एवढाच मुद्दा आहे की कालपर्यंत नाव असताना काल ते नाव का कमी करण्यात आलं तर ते मग फक्त माहीत नाही. पण बाकी मग याबद्दलची कोणतीही माहीत नाही. मी व्यथित नाही. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो, आग्रहपूर्वक मांडायचो. आता विधानसभेत मांडली. काय कारण वाटतं या सगळ्या मागे अचानक नाव गायब होणे? काही वरिष्ठ पातळीवर बोलणं झालंय काय? देवेंद्र भाऊ सांगितलं तुमच्यासाठी वेगळी जबाबदारी ठेवलेली आहे म्हणून तुमचं नाव मंत्रिमंडळात. मग तेच खरं, कारण ते सर्व त्यांनाच माहीत असणार आहे. तर त्यांनी सांगितलं प्रश्नाचं उत्तर, तर मग माझ्याकडून उत्तर का घेत आहे? आपलं वरिष्ठ पातळीवर काही कोणाशी बोलणं झालेलं आहे का? काय सांगण्यात आलेलं आहे? माझं जागा नाही, पण तुमचं जागा ना वरिष्ठ पातळीवर. आता काय विषय राहिला आहे? तुम्ही वरिष्ठ पातळीवर बोललात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवलं आहे म्हणून. सुधीर भाऊ, नितीनजी नेहमी तुमचे ज्येष्ठ नेतेही आहे आणि राजकारणात तुमचे मार्गदर्शक राहिलेले आहे. आज तुम्ही त्यांची भेट घेतली, नेमकं काय बोलणं झालं? काय मन मोकळं केलं तुम्ही नितीन गडकरींकडे? हो, अशी चर्चा कधी टीव्ही चॅनलवरून सांगायची असते का? शेवटी ही एका मोठ्या भावाची छोट्या भावासोबत असणारी भेट आहे. या भेटीमध्ये काय होतं हे सांगायचं असतं का? पण ते नेहमी जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा तेव्हा मी त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच उचित असतं. आज काय मार्गदर्शन